नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आता पंचायत राज या विषयावर 73वी 74वी घटनादुरुस्तीवर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत। या अगोदर मी 15 प्रश्न अपलोड केले, जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्मितीस कारणीभूत ठरलेल्या 2 घटनादुरुस्त्या कोणत्या? आताच आपण कशाबद्दल चर्चा करत आहोत तर 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती। ह्या कशाशी रिलेटेड आहेत तर पंचायत राज आणि नगरपालिका याच्याशी रिलेटेड आहेत। म्हणजेच काय, थोडक्यात सांगता येईल आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडित आहेत। म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची निर्मिती करण्यास 73वी व 74वी घटनादुरुस्ती कारणीभूत आहे। म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, 73वी घटनादुरुस्ती अधिनियम 1992 शी संबंधित पुढील विधानांवर विचार करा। आता 1992 शी ज्या काही गोष्टी रिलेटेड आहेत त्या गोष्टीवर आपल्याला विचार करा। म्हणजे इथं तरतुदी दिल्या त्या कोणत्या योग्य आहेत असं विचारलेलं आहे। तर 73व्या घटनादुरुस्तीत अ आहे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मिळून बनलेली त्रिस्तरीय रचना, एकदम बरोबर आहे। ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा स्थापन करणे, हे पण बरोबर आहे। त्यानंतर महिलांसाठी 1/3 जागांचे आरक्षण, हे पण बरोबर आहे। आणि ड आहे दर 3 वर्षांनी पंचायतीच्या निवडणुका, हे एकदम चुकीचं आहे। आपल्या राज्यामध्ये खालचा स्तर असो की वरचा स्तर असो, कार्यकाळ हा 5 वर्षाचा आहे, म्हणजे ड चुकीचा आहे। अ ब क बरोबर आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अ ब क ही विधाने योग्य आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणत्या तरतुदीनुसार प्रत्येक पंचायतीमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी आरक्षण आहे? आता कुठल्या तरतुदीनुसार, म्हणजेच आपल्याला खाली कलमे दिलेली आहेत। आणि या अगोदर सुद्धा मी तुम्हाला एका प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की भारतीय राजघटनेचं कलम 243D नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी 1/3 जागाचं आरक्षण दिलेलं आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 243D। यानंतर प्रश्न क्रमांक 19, हा प्रश्न जोड्या जुळवा आहे। आपल्याला काही कलमे दिलेली आहेत एकीकडे आणि दुसरीकडे त्यातील तरतुदी दिलेल्या आहेत। आता 243R कशाशी संबंधित आहे तर या अगोदर एक प्रश्न पाहिला होता, त्यामध्ये 243R ही कलम दिलेली होती। तर ते आहे नगरपालिकेचे गठन। म्हणजेच अ ला 4 कुठे कुठे आहे, एकाच ठिकाणी आहे। म्हणजे याच्यावरून उत्तर येऊन जातं। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। तरी आपण पुढच्या तरतुदी पाहून घेऊन येता। 243T आहे जागाचे आरक्षण। त्यानंतर 243 आहे सदस्यांबाबत अपात्रता आणि 243ZA आहे नगरपालिकेच्या निवडणुका। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रातील नियोजन समिती संदर्भात खालील पैकी कोणती विधाने बिनचूक आहेत? बिनचूक म्हणजे बरोबर असलेली किंवा योग्य असलेली। तर आपण विधाने पाहून घेऊया आणि कुठलं विधान योग्य आहे ते महानगर जिल्हा नियोजन समितीबाबत पाहूया आणि त्यानंतर आपण या प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा पाहूया। अ आहे या समितीत किमान 40 आणि कमाल 75 सदस्य असतात, हे एकदम चुकीचं आहे। मग किती असतात तर या समितीत कमाल 30 आणि किमान 50 सदस्य असतात। मग याची रचना पाहूया कशी कशी आहे। तर यापैकी 4 पंचमांश हे सदस्य निर्वाचित सदस्य असतात, म्हणजे निवडून आलेले, जे की जिल्हा पंचायत आणि नगरपालिकेतून निवडून
दिले जातात आणि या समितीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री अध्यक्ष म्हणून काम पाहतात, तर जिल्हाधिकारी समितीचे सदस्य किंवा सचिव म्हणून कार्य पाहतात. या समितीमध्ये खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर काही सरकारी अधिकारी यांचा समावेश होतो. मग आपल्याला याबद्दल काय काय पुढील विधाने आहेत ते पाहूया. ब आहे, राज्य शासनाकडून 5 सदस्य नामनिर्देशित केले जातात, हे पण चुकीचं आहे. आणि क आहे, जिल्हा अधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्ह्यात राहणारे सदस्य, संसद सदस्य व विधानसभा सदस्य हे पदसिद्ध सदस्य असतात. यापैकी एकही बरोबर नाही, म्हणजेच सगळेच्या सगळे चुकीची विधाने आहेत. म्हणजे या प्रश्नाचं योग्य स्पष्टीकरण मी या अगोदर दिलेलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 21, राजघटनेच्या 11व्या यादीमध्ये पंचायती राज संस्थांना खालीलपैकी कोणत्या विषयाच्या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. आता पंचायत राज समितीच्या संस्थांना 11व्या यादीमध्ये कुठले कुठले नाहीत याच्यापैकी, तर उच्च शिक्षण, दूरसंचार, राज्य परिवहन हे 11व्या या सूचीच्या यादीमध्ये नाहीत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बाकी सर्व पंचायत राज संस्थांच्या विषयामध्ये आहेत इथं नमूद केलेल्यापैकी. यानंतर प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणते कार्य भारतीय राजघटनेच्या 12व्या अनुसूचीमध्ये सूचनाबद्ध नगरपालिकेच्या कारवाईपैकी नाही. आता 12व्या अनुसूचीबद्दल आपल्याला यामध्ये विचारलेलं आहे. तर एक आहे, अपंग आणि मतिमंद यांच्यासह सामाजिक दुर्बल घटकांच्या हिताचे रक्षण, हे 12व्या सूचीमध्ये आहे. त्यानंतर दुसरं आहे, शहरी वनीकरण, पर्यावरण संरक्षण आणि पर्यावरण पैलूचा प्रोत्साहन, हे पण 12व्या सूचीमध्ये आहे. त्यानंतर आर्थिक आणि सामाजिक विषयांसाठी नियोजन, हे पण आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही. यानंतर प्रश्न क्रमांक 23, 73वी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यांना लागू होत नाही. आता हा प्रश्न परत एकदा रिपीट झालेला आहे. आपल्याला माहीत आहे नागालँड, मिझोराम, जम्मू काश्मीर आणि मेघालय या 4 राज्यांना तर 73वी घटनादुरुस्ती लागू होत नाही. मग त्याच्यापैकी कोण कोण आहेत इथं, तर मेघालय आणि मिझोराम आहे. म्हणजे ए आणि सी. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 24, 74व्या राज्य घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे म्युनिसिपल काउन्सिल, नगरपालिका यांना काही कर्तव्य व जबाबदाऱ्या अनुच्छेद डॅश डॅश अन्वये सोपविण्यात आलेल्या आहेत. आता म्युनिसिपल काउन्सिल म्हणजेच नगरपालिका, नगरपालिकेचं कर्तव्य याचा कलम किती आहे, तर नगरपालिकेचं कर्तव्याचं कलम आहे 243W. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 25, 74वी घटनादुरुस्ती अधिनियम खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. एक आहे, मूलतः ऑगस्ट 1989 मध्ये राजीव गांधी सरकारद्वारा 65वे घटनादुरुस्ती विधेयक मांडले गेले. त्यास लोकसभेची जरी मंजुरी दिली होती तरी राज्यसभेने मंजुरी न दिल्यामुळे ते रद्द झाले. एकदम बरोबर आहे. त्यानंतर दुसरं आहे, व्ही.पी. सिंग सरकारने सुधारित नगरपालिका विधेयक 1990 मध्ये मांडले होते, परंतु लोकसभेच्या विसर्जनामुळे ते रद्द झाले. हे पण बरोबर आहे. त्यानंतर नरसिंह राव सरकारने सप्टेंबर 1992 मध्ये सुधारित नगरपालिका विधेयक मांडले आणि ते संसदेच्या दोन्ही सभागृहांनी डिसेंबर 1992 मध्ये 74वी घटनादुरुस्ती म्हणून मंजूर केले आणि 1 एप्रिल 1993 पासून ते लागू झाले. हे मात्र चुकीचं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 26,
73व्या घटनादुरुस्ती कायद्याची खालीलपैकी कोणती तरतूद किंवा वैशिष्ट्य ऐच्छिक आहे? आता ऐच्छिक आहे म्हणून विचारलेलं आहे 73व्या घटनादुरुस्तीच्या कायद्याचं. ग्रामसभा स्थापन करणे नाही, हे तर ऐच्छिक नाहीच आहे, कारण राजघटनेच्या मूळ कलम 40मध्ये सुद्धा ग्रामपंचायतीची स्थापना ही आहे. त्यानंतर दुसरं आहे सर्व स्तरांवर सर्व जागेवर प्रत्यक्ष निवडणुका, ही पण नाही 74व्या घटनादुरुस्तीच्या कायद्यामध्ये. त्यानंतर तिसरं आहे निवडणूक लढविण्यासाठी किमान वय 21 वर्ष असणे, ही पण नाही आहे. आणि चौथं आहे पंचायत राज संस्थांना स्वायत्ता बनविणे, ही मात्र ऐच्छिक आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 27, देशात पंचायत राज संस्थांना चालना देणाऱ्या 73व्या घटनादुरुस्ती अधिनियमात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली आहेत? आता आपल्याला 73व्या घटनादुरुस्तीमध्ये कुठल्या कुठल्या तरतुदी आहेत असं विचारलेलं आहे. तर जिल्हा नियोजन समितीची संरचना 73व्या घटनादुरुस्ती अधिनियमात नाही आहे. त्यानंतर महिलांसाठी 50% जागांचे आरक्षण, ही पण नाही आहे. राज्य निर्वाचन आयोग आणि राज्य वित्त आयोगाची स्थापना ही आहे, म्हणजेच क तर आहे. त्यानंतर ड पाहून घेऊया. सर्व स्तरातील सदस्यांची आणि अध्यक्षांची थेट किंवा सरळ निवडणूक, ही पण नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क फक्त. यानंतर प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणते अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित आहेत? आता कुठला अनुच्छेद पंचायत राज्याशी संबंधित आहे? आता बरेच वेळा आपल्याला या कलमाबद्दल विचारलेलं आहे, म्हणजेच ते कलम कुठला आहे पंचायत राजशी संबंधित? तर 243. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 243 हे कलम पंचायत राजशी संबंधित आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 29, 73व्या घटनादुरुस्तीस डॅश डॅश रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे. तर ती 24 एप्रिल 1993ला मंजुरी देण्यात आलेली आहे. एक बार राजीव गांधी सरकारनं विधेयक मंजूर केलं, पण ते लोकसभा विसर्जन होण्याच्या पूर्वी राज्यसभेने मंजूर न केल्यामुळं ते विधेयक रद्द झालं होतं. पण परत ते विधेयक मांडलं आणि 24 एप्रिल 1993 रोजी त्याच्यात दुरुस्ती झाली किंवा तिला मंजुरी भेटली. यानंतर प्रश्न क्रमांक 30, 74व्या घटनादुरुस्तीनंतर राज्य सरकारना कोणती बाब आवश्यक करण्यात आली? तर राज्य सरकारला कुठल्या कुठल्या बाबी आवश्यक केल्या 74वी घटनादुरुस्ती झाल्याच्या नंतर? तर जिल्हा नियोजन समितीची स्थापना करणं ही बाब आवश्यक किंवा म्हणजे ती स्थापन करावीच लागते, ही कंपल्सरी केलं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ड फक्त.